जी अडचण आहे ती आहे जनगणनेचं जी संख्या त्यांना जी पाहिजे ओबीसी समाजाची तेच आकडे केंद्र सरकार द्यायला तयार नाही आणि म्हणून राज्य सरकारने एकीकडे मागासवर्गीय आयोग जो निर्माण राज्यात केलेला आहे त्याच्या माध्यमातून इम्पिरियल डाटा या 2-3 महिन्यात गोळा करावा आणि सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिकेच्या माध्यमातून केंद्र सरकारला इन्सिस्ट केलं पाहिजे की जो डाटा केंद्र सरकारकडे आहे तो तातडीनं दिला गेला पाहिजे, जेणेकरून फक्त महाराष्ट्राच्या 5 जिल्ह्यातलंच नाही तर देशातल्या ओबीसी समाजाचं नुकसान या ठिकाणी होते आहे, त्यांचं राजकीय नुकसान होत आहे आणि म्हणून आम्ही राज्य सरकारला पुन्हा आपली भूमिका सुप्रीम कोर्टामध्ये मांडायला लावणार आहोत आणि ज्या निवडणुका होतील या ओबीसीचं आरक्षण राजकीय आरक्षण कायम ठेवूनच ह्या निवडणुका व्हाव्यात ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. काय प्रश्न विचारायचा विषय पण त्याला आता आज महाराष्ट्रामध्ये जो मागासवर्गीय आयोग निर्माण केला गेलेला आहे त्याच्यात जे ट्रिपल टेस्ट आहे म्हणजे पहिली टेस्ट आयोगाची असते ती झालेली आहे, पण आयोगाला आता पुढं जायचं असेल तर पुन्हा केंद्र सरकारने राज्याला तिसऱ्या लाटेचा अलर्ट राज्य सरकारला केंद्र सरकारने दिलेला आहे. त्याच्यामुळे अखेरी हा जो आयोग लोकांमध्ये जाईल त्याच्यामध्ये पुन्हा या कोरोनाची अडचण त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये राज्य सरकारच्या वतीनं सातत्यानं आयोगांनाही विनंती करण्यात येत आहे की आम्हाला तुम्ही डाटा गोळा करून द्या, पण कोरोनाच्या या स्थितीमध्ये डाटा केव्हा गोळा होईल याची शाश्वती आज सांगता येत नाही आणि म्हणून आम्ही मगाशी म्हणालो त्याप्रमाणे हा ओबीसी समाजाच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि नुसतं महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्याचाच नाही तर हा देशातल्या ओबीसी समाजाच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न आहे. म्हणून माननीय सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून केंद्र सरकारला त्या पद्धतीचे आदेश जाऊन जो जी सेन्सेस आहे ती सेन्सेस सुप्रीम कोर्टात त्यांनी द्यावी. काही ॲडमिनिस्ट्रेशनचं असं म्हणणं आहे की सरकारने सांगायला हवं होतं की हा तुमचा जो निर्णय आहे हा आम्ही पुढच्या निवडणुकीपासून इम्प्लिमेंट करू, आत्ता निवडणुका झाल्या आहेत त्या नव्याने निवडणुका नको. आपल्याला लक्षात असेल की 2017मध्ये ज्या आपण नागपूर शहरामध्ये बसलेलो आहोत या शहरातल्या नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला तत्कालीन त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय आमचे मित्र देवेंद्र फडणवीस साहेबांनी एका परिपत्रकाच्या आधारावर या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. त्या परिपत्रकामध्येच त्यांनी सांगितलं होतं की ओबीसीचा डाटा आमच्याकडे उपलब्ध नाही आणि तो डाटा गोळा आम्हाला करायचा आहे आणि त्या परिपत्रकाच्या आधारावर त्यांनी या निवडणुका पुढे ढकललेल्या होत्या. त्यामुळे मग अनेक लोक हायकोर्टात गेले. हायकोर्टाने त्यावेळेस माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं गेलेलं होतं, त्यांच्या सरकारला सांगण्यात आलं होतं की तुम्ही मागासवर्गीय आयोग बसवा आणि तातडीनं इम्पिरियल डाटा गोळा करा. पण 2019पर्यंत म्हणजे 2017 ते 2019पर्यंत त्यावेळेचं फडणवीस सरकारने हे काम केलेलं नाही. 19मध्ये पहाटेला सरकार पडली फडणवीस साहेबांची आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांची सरकार आली आणि निवडणुका प्रोसेस ह्या रेग्युलर प्रोसेसमध्ये झाल्या आणि नागपूर जिल्हा परिषदेची जी भीती त्यांची होती ती भीती ती बरोबर निघाली. त्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आलं जिल्हा परिषदमध्ये आणि या सगळ्या याचं कारणीभूतच जे आहे हे कारणीभूत आताचं उद्धव ठाकरे सरकारचं नाही, कारणीभूतच त्यावेळेचं फडणवीस सरकारच आहे. आणि म्हणून आपण पाहिलं की परवा भुजबळांच्या प्रकरणात सांगितलं की दिल्लीमध्ये जे महाराज सदन बांधलं गेलं त्यांच्यावर आरोप लावले गेले, त्यांना जेलमध्ये टाकण्यात गेलं होतं. ओबीसीवर सातत्यानं भाजप अन्यायच करते आहे कारण की हायकोर्टाने त्यांना निर्देश सोडलं. आता ओबीसीच्या एका आमच्या दिग्गज नेत्याला जेलमध्ये टाकून 2 वर्ष त्यांना जेलमध्ये टाकलं आणि ओबीसीचं राजकीय आरक्षण संपवलं भाजपनी.
तर हे सिद्धच झालेलं आहे. आमचा प्रयत्न आहे की ते वाचलं पाहिजे. त्याच्यामध्ये कोण आरोप लावतो काय लावतो तो भाग नाही आहे. हे जे आपल्याला मी काही आरोप लावत नाही, हे वास्तविकता आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. त्याच्यामुळे परवा पण आमचं सर्वपक्षीय जेव्हा मिटिंग झाली त्याच्यामध्ये एकमत असंच झालं की याचा इम्पिरियल डाटा गोळा करूनच ह्या निवडणुका लागाव्या आणि तशी वेळ मागून घ्यावी. पण सुप्रीम कोर्टाने त्यांचा अधिकार आहे, त्यांनी दिलाच निर्णय काल. आणि म्हणून आत्ता पुन्हा राज्य सरकारने केंद्र सरकारकडून ही सेन्ससचे आकडे मागून घेण्याच्या दृष्टिकोनातून सुप्रीम कोर्टात जावं ही भूमिका आमची आहे. याच्यापासून एक आपलं लीगल ओपिनियन आलं होतं कोर्टाच्या आदेशानंतर, आणि लीगल ओपिनियनला त्यांनी सांगितलं की सगळे ओबीसीच्या सीटा या रद्द कराव्या पाहिजे. कोर्टाचं असं काहीच म्हणणं नाही होतं, 50%च्या वरच्याच तुम्ही जागा काढाव्या. पण लीगल ओपिनियन असं आलं की आपण सुप्रीम कोर्टाचे आदेश त्याच्यावर सरकार ते हँडल नाही केलं का? सुप्रीम कोर्टाचे आदेश आपण वाचले तर तुम्हाला ते लक्षात येईल. त्यांनी ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारलाही आकडे मागितले आणि महाराष्ट्र सरकारलाही मागितले की बाबा तुम्ही आयोग बसून इम्पिरियल डाटा गोळा करा. आयोग बसवलाच गेला नव्हता जेव्हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला त्यावेळेस, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे केंद्र सरकारकडे असलेला डाटा त्यांनी द्यायला पाहिजे होता, ते देऊ शकले नाही आणि त्याच्यामुळेच झाली अडचण. हा आरोप प्रत्यारोपाचा प्रश्न नाही आहे, हा फक्त याच्यामध्ये एवढंच आहे की ओबीसीचं राजकीय आरक्षण कमी होता कामा नये याची काळजी आता राज्य सरकारने त्या पद्धतीची भूमिका मान्य सुप्रीम कोर्टात मांडावी हीच भूमिका आमची आहे. भाजपकडनं आता आरोप करण्यात येत आहे आणि आरक्षण जे आहे ते रद्द झालं आहे. त्याच्यामुळे आता जे नेते आहेत महाविकास आघाडीचे त्यांना आम्ही फिरू देणार नाही असं त्यांनी इशारा दिलेला आहे. आता कोणाला फिरू नाही द्यावं. आता मी तुम्हाला सांगितलं की ज्यांनीच आरक्षण संपवलं ते लोकांना फिरू देत नसतील तर आता कोण कोणाला फिरू देत नाही ते सांगू ना. मूळ प्रश्न आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी परवा पण सर्वदलीय एकदा नाही दोनदा मिटिंग बोलावली आणि त्याच्यामध्ये हा सगळा विचारविवाद झाला. राज्य सरकारची प्रामाणिक भूमिका आहे की ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण टिकावं म्हणून सर्वदलीय बैठक पण झाली. पण सुप्रीम कोर्टामध्ये जे काही निर्णय झाले आणि खरं तर काही झारीतले शुक्र असतातच, त्याच्यातही आमचं ॲडव्होकेट जनरलबद्दलची भूमिका आता आम्ही माननीय मुख्यमंत्र्याकडे मांडणार आहोत. कारण की ते मागच्या सरकारमध्ये होते आणि आता पण आहे कुंभकोणी नावाचे. याबद्दलची भूमिका आम्हाला मांडावंच लागणार. भाऊ संजय राऊत म्हणाले की ते गोव्यामध्ये त्यांचा जो पक्ष आहे तो 20 सीटा लढवणार आहे, उत्तर प्रदेशमध्ये 80-90 सीटा ते लढवणार आज फक्त आपण ओबीसीची महाविकास आघाडी सोबत लढणार आहेत का, याबद्दल काही आपण चर्चा करणार आहोत? काही अशी कुठलीही चर्चा नाही आणि हा विषय आज एवढ्या मोठ्या समूहाचा बद्दलचा आहे. आज दुसरा चर्चा न करता मला असं वाटतं की या चर्चेवर आपण थांबू. कुंभकोणींना आपण हटवण्याची मागणी करणार आहोत का? कारण त्यांच्या त्याला मी काय बोललो की ते मागच्या सरकारलाही ॲडव्होकेट जनरल होते आणि आता पण आहे. राज्य सरकारच्या अनेक केसेस ते हारतात आहेत, त्याची कारणं काय मला तपासावं लागेल असं आम्ही म्हटलं. आता राज्य सरकारने तपासावं का हारतात, त्याच्यामुळे किती प्रेम त्यांचं असेल ते आम्हाला माहिती नाही. पण काय व्हावं आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की जेव्हा सरकार बदलतं ॲडव्होकेट जनरल पण बदलतं. पण ही एक नवीन परंपरा राज्यात सुरू झाली. आखरी झारीतले शुक्र कोण आहे हे तपासलं तर पाहिजे. आयोग म्हणते की राज्य सरकार डाटा गोळा करण्यासाठी पैसे देत नाही. दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आम्ही स्वागत केलं आयोगाचं की 450 कोटी रुपये ते मागतात आहे. केंद्र सरकार ओबीसीची जनगणना जातीनिहाय करायला त्यांनी विरोध केला आहे. लोकसभेमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही ओबीसीची जातीनिहाय जनगणना करणार नाही आणि आकडे पण देणार नाही अशा पद्धतीनं ते त्या मुजोरीवर आलेली आहेत. आता मुजोरी शब्द आपल्या विदर्भातला शब्द वापरावाच लागते. तर मुजोरीवर आलेले आहेत. पण आता जे आयोग महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीयाचा बसलेला आहे त्यांनी सांगितलं की आम्हाला 450 कोटी पाहिजे. जेव्हा चीफ सेक्रेटरीनी त्यांना विचारलं की बाबा एवढे पैसे लागत नाही, ते म्हणाले की आम्हाला राज्यामध्ये नुसतं इम्पिरियल डाटाच गोळा नाही, आम्हाला जातीनिहाय जनगणना पण करून घ्यायची आहे. आणि त्याचं आम्ही समर्थन केलेलं आहे काँग्रेस पक्षाने. आम्हाला एकदा ओबीसीची जातीनिहाय जनगणना समजा झाली तर या समाजाचं राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक हे सगळे फायदे त्या समाजाला मिळेल. आज ओबीसी समाजाला एवढे वर्ष होऊनसुद्धा हा डाटा सरकारकडे खरं तर केंद्र सरकारने हे जेव्हा जनगणना होतं दर 10 वर्षांनी त्यावेळेस त्यांनी करायला पाहिजे. पण केंद्र सरकारने आता हात वरतं करून टाकले. सत्तेमध्ये यायच्या पहिले ते सांगत होते, सत्तेनंतर आल्यानंतर ते उलटं डाटाच द्यायला तयार नाही आणि करणार नाही अशा पद्धतीचं जेव्हा सांगत असतील
तर आम्ही राज्य सरकारला सांगितलं की बिलकुल पैसे त्यांना द्या, 450 का 500 कोटी रुपये लागले तरी जा, पण जातीनीय जनगणना महाराष्ट्रामध्ये ओबीसीची झाली पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. राज्य सरकारवरही वारंवार आरोप होत आहे की राज्य सरकारलाच मुळात आरक्षण द्यायचं नाही आहे, कारण आरक्षण गेल्यानंतर ताबडतोब आयोग गठीत करून डेटा गोळा करता येतात. आता सातत्यानं 2 महिने 3 महिने 4 महिन्याचं सांगत राज्य सरकारला समजा ओबीसीच्या बद्दलची भूमिका नसती तर त्यांनी मागासवर्गीय आयोग बसवला नसता. एक आपण पाहिलं की सातत्यानं आत्ता पण महाराष्ट्रामध्ये जेव्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या बद्दलचं राज्य सरकारची नाही, आपल्या आता नागपूरमध्ये 5-7 पेशंट असतील, अनेक जिल्ह्यामध्ये काहीतरी 0 आहे, काही जिल्ह्यामध्ये आहे, सगळीकडे महाराष्ट्रामध्ये कोरोनाचं तेवढं लहर नाही, पण केंद्र सरकारने सांगितलं की महाराष्ट्राला अलर्ट राहिलं पाहिजे, तसं पत्र पाठवलं. आता केंद्र सरकारने एकदा सांगितल्यानंतर, कारण की याचा कंट्रोल, कारण की हे राष्ट्रीय आपत्ती जाहीर केंद्र सरकारने केलेली आहे आणि केंद्र सरकारने ज्या काही सूचना याच्यामध्ये या आपत्तीमधल्या ते देतात त्या राज्यांना, त्याचं पालन करणं हे राज्याची जबाबदारी आहे. तर म्हणून राज्य सरकारने पुन्हा अलर्ट जारी केलं आणि त्याच्यामुळे या कोरोनाच्या ह्या सातत्यानं साथीच्या ह्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी अडचणीत येतात. अजूनही आपलं महाराष्ट्र कुठं खुलं झालेलं आहे, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बंदच आहे. राष्ट्रवादी कुठेतरी या आरक्षणाच्या विरोधात अशी टीका आपल्यासोबत असलेल्या आमदार यांनीही केली होती, कुठेतरी काय भूमिका आहे? बघा, आम्ही आता सरकार म्हणून मी बोलतो आहे, आणि मी इथं काँग्रेस पक्षाची भूमिका मांडलेली आहे, मला कुठल्या पक्षावर टीका करायची नाही. बस एवढंच आहे आमचं की या ठिकाणी आमची भूमिका स्पष्ट आहे की संविधानिक व्यवस्थेला कुठेही छेद पडू नये, संविधानिक व्यवस्थेला बाजूला सारून काही गोष्टी होऊ नयेत, ही भूमिका सातत्यानं काँग्रेस पक्षाने आज तागायत कायम ठेवलेली आहे. आजही हा जो प्रश्न आज आहे, हा प्रश्न संविधानिक अधिकाराचा आहे, ओबीसी समाजाच्या संविधानिक अधिकाराचा आहे, आणि म्हणून काँग्रेस पक्ष ही भूमिका मांडते. मराठा समाजाला ओबीसीमध्ये इन्क्लूड करायचं आहे, त्याच्यामुळे ही टाळाटाळ केली जात आहे, वेळ काढला जात आहे. एक बघा की 2 गोष्टी आपण काढलेला विषय बरोबर आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आम्ही लोकांनी ठराव केला, त्यावेळेस BJP कुठं होती तुम्हाला माहिती आहे, सभागृहात नव्हती, बाहेर विधानसभा भरवली होती त्या लोकांनी. त्यावेळेसही आम्ही लोकांनी एकमेव ठराव केला की 50% जे मर्यादा आहेत आरक्षणाच्या त्या वाढवून द्याव्यात, ही भूमिका होती. जेव्हा 102वी घटना दुरुस्ती 2018मध्ये आदरणीय देशाचे महामहिम नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री यांनी केली, संविधानामध्ये राज्य सरकारला मागासवर्गीयांच्या ज्या जाती आहेत ते राज्य सरकारला कोणत्या जाती मागासवर्गीयात घ्याव्या ह्या अधिकार होते, पण 2018मध्ये 102वी घटना दुरुस्तीच्या नंतर राज्याचे सगळे अधिकार 2018मध्ये आदरणीय नरेंद्र मोदींनी आपल्याकडे घेऊन गेले, केंद्र सरकारकडे घेऊन गेले. मग देशभरामध्ये याचं वादळ उठलं आणि मग पुन्हा आता गेल्या अधिवेशनामध्ये 127वी घटना दुरुस्ती आदरणीय मोदी सरकारने केली, पुन्हा राज्य सरकारचे घेतलेले अधिकार वापस केले. त्या याच्यामध्येही मागणी करण्यात आली होती की 50% आरक्षणाची मर्यादा आपण दूर करून केलं तर अनेक ज्या मागासवर्गीय जाती आहेत, ज्यांना पुन्हा मागासवर्गीयात यायची इच्छा आहे, त्या लोकांना न्याय देता येईल. पण केंद्र सरकारची भूमिका आपण लोकसभेत आणि राज्यसभेत पाहिली, त्यांनाच नको, या सगळ्या मागासवर्गीय ज्या जाती आहेत, मग मराठा असतील कुठल्या जाती असतील, त्यांना हे आरक्षण मिळू नये, हे भाजपची कंप्लीट मानसिकता आहे, आरक्षण संपवण्याची मानसिकता आहे, हे सातत्यानं दिसते आहे. आणि म्हणून या पद्धतीनं अधिकार घेऊन जायचं आणि अधिकार पुन्हा वापस द्यायचे आणि त्याच्यातही काही आपलं सुधार करून द्यायचं की जे राज्य सरकार सातत्यानं अडचणीत राहील आणि मागासवर्गीयावर अन्याय होईल, ही भूमिका सातत्यानं केंद्र सरकारची मोदी सरकार आल्यानंतर आपण पाहतो आहे. जी मर्यादा आहे ती आपण सरकार म्हणून इंदिरा साहनीच्या प्रकरणात चॅलेंज करणार आहोत का? कारण त्या प्रकरणाचीच मर्यादा आहे. आपल्याला एक गोष्ट निश्चित सांगतो की इंदिरा साहनीचं प्रकरण हे सुप्रीम कोर्टातलं होतं आणि आपल्या लोकशाहीमध्ये सगळ्यात सर्वोच्च आपलं संसद आहे, आपली लोकसभा आहे आणि संसदेला या पद्धतीचं घटनादुरुस्ती करण्याचे अधिकार आहेत. हे अधिकार सुप्रीम कोर्टाचे नाहीत. एखाद्या प्रकरणात ज्या संविधानिक व्यवस्था असेल त्याच्यामधला बदल करण्याचा
अधिकार हे केंद्र सरकारला आहे, लोकसभेला आहे, केंद्र सरकारला नाही, लोकसभेला आणि राज्यसभेला आहे. तर ती मागणी आम्ही करतो आहे. आम्ही कोर्टात कशाला म्हणायचं? इंदिरा साहनीचं प्रकरणाचं याचा काय संबंध आला? तो लोकसभेचा अधिकार आहे. केंद्र सरकारने ते सांगतं की भाजपने संख्याची मर्यादा जी आहे 50% आहे. ते काही सांगू ना. ते इकडे बघा, त्या पक्षामध्ये वकिलांची संख्या जास्त आहे. ते कुठं खोटं बोलायचं आणि कुठं खरं बोलायचं ते खोटंच बोलतात. त्याच्यामुळे त्यांचं काही ते इंदिरा साहनीचं प्रकरण जबरदस्ती आणतात. म्हणजे आता सुप्रीम कोर्टापेक्षा लोकसभा लहान आहे असं ते म्हणतात आहे इंदिरा साहनीच्या प्रकरणामध्ये. असं कसं होऊ शकतं? चौथा स्तंभाचे अधिकार आहेत, ते कोणी काढू शकतात का? लोकसभेचे अधिकार लोकसभेचे आहेत. आता ते कोर्ट अगर लोकसभेपेक्षा मोठा असेल असं त्यांचं मत असेल तर ठीक आहे, म्हणून तर आता कोर्टाच्या आधारावर सरकार चालवतात आहे. वारंवार संविधान बदलण्याच्या बाबतीमध्ये बोलल्या जाते की हे कितपत योग्य आहे? आता बदललंच आहे ना, आता राहिलं काय? चौथा स्तंभाची काय भूमिका आहे? प्रशासकीय व्यवस्थेची काय भूमिका आहे? लोकशाहीतली काय व्यवस्था राहिलेली आपण पाहतो आहे. त्याच्यामुळे रिझर्व्ह बँकेचे कमिशनर वारंवार राजीनामा देऊन जात असतील. ईडीचा वापर भाजपचे राज्याचे अध्यक्ष सांगतात, ते किलीत तुम्ही याला आम्ही सांगतो याच्यावर ईडी लावा. आता ईडीसारखं एवढं मोठं शस्त्र, त्याचं किरीट सोमय्या नावाचा एक कुठल्याही पदावर नसलेला, कुठल्याही लोकशाही पदावर नसलेल्या व्यक्तीकडे ते या पद्धतीने सांगतं की तो ईडी लावणार. आता मला एक कळतच नाही की कुठं, म्हणजे आता राहिलं काय? म्हणजे हे सांगतात, ते बोलतात ना, तुम्ही पाहिलात ना त्यांचे भाषणं पाहिलेत ना कसं सांगतात. आम्ही सांगतो किरीट सोमय्याला याला ईडी लावा. अहो काय चाललं काय? म्हणजे बोली लावतात की लिलाव करतात लोकांचा किंवा व्यवस्थेचा. असं कोणालाही कुठल्याही व्यवस्थेमध्ये असं बोलण्याचा अधिकार असतो? राहिलं कुठं? संविधानिक व्यवस्था भाजपने ठरवून संपवलेली आहे आणि त्यांच्या कृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आरोप आम्हाला लावायचाच नाही, त्यांची कृतीच आपल्याला पाहायला मिळत आहे. चलो, थँक्यू. एक वेगळा प्रश्न, राजकीय प्रश्न. पवार साहेब सातत्यानं काँग्रेसवर आता नाही, आता आम्ही काही बोलत आज फक्त ओबीसी एक बघा, मी मागे पण सांगितलं की आमचं पश्चिम दक्षिणच्या विधानसभेच्या एरियाच्या सगळ्या कार्यकर्त्यांची मीटिंग होती. त्यांना आम्ही सांगितलं की हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोपा आहे आणि मला पक्षाने आदेश दिला तर असा शब्द वापरला. मी लढणार असं नाही म्हटलं. पक्षाने ऐका ना, चर्चा करायला चर्चा लागतंच ना. तिखट मीठ टाकल्याशिवाय कसं भाजी गोड थोडी वाटतं. तर तिखट मीठ त्याला असं आहे, मी पक्षाने आदेश दिला तर मला पक्षाने आदेश दिला तर नागपूर लोकसभा लढलीच मी. म्हणून मी आपल्याला सांगतो की तो मतदारसंघ काँग्रेससाठी सोपा आहे हे आम्ही कार्यकर्त्यांना सांगत होतो. त्याचं आपल्या प्रिंट मीडिया आणि कुठल्या मीडियात काय काय दाखवलं मला माहिती नाही. त्याच्यामुळे पक्षाने आदेश दिले तर, नाही तर मी आहेच ना तिकडे साकोलीमध्ये आहे. माझी परीक्षा झाली, माझ्या विरोधात देशाचे प्रधानमंत्री प्रचाराला आले. तुमची तयारी राहील ना? मला जिथं पक्षाने आदेश दिला तिथं. चंद्रकांत पाटील म्हणाले की काँग्रेसला सत्ता एवढी अनपेक्षितप्रमाणे मिळाली आहे की जर उद्धव ठाकरेंनी कोबाडीत मारला तरी आम्ही सत्तेतून बाहेर पडणार नाही. ते त्यांचा अनुभव सांगतात. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारबद्दल त्यांचा अनुभव सांगतात. तपासणी नाते आहे. देशातली 20% माल वाहतूक त्याच्यावरून. आतापर्यंत सद्भाव नावाची एक कंपनी ते चालवत होती. आता त्याच्यामध्ये अदानींनी 49% त्याचा वाटा स्वतःच्या ताब्यात घेतला. म्हणजे आता महाराष्ट्राच्या सगळ्या सीमांवरून जी वाहतूक होईल त्याचं शुल्क, सेवा शुल्क ही अदानी वसूल करणार. एक बघा, मी विधानसभा अध्यक्ष असताना त्याच्यावरची मीटिंग लावलेली होती. त्याच्यामध्ये लोक आयुक्तांनी सुद्धा एक आदेश फडणवीस सरकारच्या काळातच काढलेला होता की हे सगळे नाके बंद केले पाहिजेत. ही फसवेगिरी आहे, लोकांची लूट आहे. मग मी जे मीटिंग लावली त्याच्यामध्ये त्यावेळेचे कमिशनर शेखर चन्नेंनी रिपोर्ट केला की हे चुकीचं आहे आणि म्हणून आम्ही शासनाला सांगितलेलं आहे की ते तातडीनं बंद करावं.
ज्या उद्देशासाठी हे नाके निर्माण करण्यात आलेले त्या उद्देशाची पूर्तता होत नाही. त्याच्यामध्ये सर्वसामान्याची लूट आहे. ही मागणी आम्ही सरकारला केली आहे. मी आता या पुढच्या आठवड्यात जेव्हा गणपती झाल्यानंतर मुंबईला जाणार त्यावेळेस पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटून या नाक्यांच्याबद्दलची चौकशी, तर हे जे रिपोर्ट आहेतच, लोकायुक्ताचं जे आहे त्यांच्या ट्रान्सपोर्ट कमिशनरचा रिपोर्ट आहे, त्या आधारावर हे तातडीने नाके बंद केले पाहिजेत, लोकांची लूट थांबवली पाहिजे, ही मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने केली जाणार. भाऊ,